नाशिकमध्ये भोंदूगिरीच्या आड सुरू असलेल्या धक्कादायक प्रकरणानं मोठी खळबळ उडवली आहे। भोंदू अशोक खरातनं ऑफिसमध्ये महिलांवर अत्याचार करून त्यांचे व्हिडिओ गुपचूप रेकॉर्ड केले। तब्बल 58 महिलांचे व्हिडिओ, फोटो आणि सीसीटीव्ही पुरावे जतन करून ठेवले गेले होते, ज्यामुळे या प्रकरणाची भीषणता समोर आली आहे। या प्रकरणाचा ए टू झेड घटनाक्रम हादरवून टाकणार आहे। तर खरातचा विश्वासू ऑफिस बॉय नीरज जाधव समोर आला। डिसेंबर 2025ला खरातच्या नकळत ऑफिस बॉय नीरज जाधवनं कार्यालयातून या 58 महिलांवरील अत्याचाराचे फुटेज चोरले। नीरजच्या मनात पैशांची हाव निर्माण झाली। त्यानं या व्हिडिओच्या जोरावर खरातलाच ब्लॅकमेल करायला सुरुवात केली। नीरज आणि त्याच्या साथीदारांनी या क्लिप्सच्या बदल्यात खरातकडे 5 कोटी रुपयांची खंडणी मागितली। मात्र खरातनं या मागणीला दाद न देता काहीही भेटणार नाही, जे करायचं ते कर असं म्हणत थेट पोलिसांमध्ये FIR नोंदवली। मात्र पैसे न मिळाल्यामुळे त्यानं थेट पीडित महिलांनाच लक्ष्य केलं। शिर्डीतील एका 24 वर्षीय विवाहितेला तिचे मॉर्फ फोटो आणि व्हिडिओ पाठवून धमकी दिली। मंदिरातच तिला गाठून हे व्हिडिओ दाखवले। घाबरलेल्या महिलेनं मदतीसाठी खरातकडे धाव घेतली, पण त्यानं स्वतःला वाचवण्यासाठी तिलाच पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला। नंतर सिडकोतील दुसऱ्या एका महिलेचा व्हिडिओ तिच्या नातेवाईकाला पाठवल्यानंतर प्रकरणाला निर्णायक वळण मिळालं। पीडितेनं धैर्य दाखवत पोलिसात तक्रार दाखल केली आणि अखेर या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश झाला। या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले असून अजून किती धक्कादायक माहिती समोर येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।